नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्र, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न, टेक्निकल प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. आणि सर्व प्रश्न या ठिकाणी IBPSनं जो काय आपल्या टेक्निकल घटकाचा पोर्शन दिलेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो हे सर्व प्रश्न ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेलाच आहे. बघा, याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की 40% आणि 50% यांचा पोर्शन सर्व घटक असू दे, कुठला मराठी असू दे, इंग्लिश असू दे, GK असू दे आणि तांत्रिक प्रश्न असू दे, या ठिकाणी त्यांचा पोर्शन या ठिकाणी सेमच आहे. वेगळं काही करण्याची आवश्यकता या ठिकाणी तुम्हाला नाही. चला, एकदा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बघा, आपल्याला जो काही पोर्शन दिलेला आहे आरोग्य सेवक पुरुष 40% आणि 50% यांचा टेक्निकल प्रश्नाचं या ठिकाणी आपण ते विभाजन पाहणार आहोत. बघा मित्रांनो, ह्या स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्या घटकाचा तुम्हाला अभ्यास अजून करायचा आहे किंवा कोणत्या घटकामध्ये तुम्ही थोडे कमी पडता ते तुम्हाला या ठिकाणी ते अवलोकन केलं तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल. म्हणून याची स्क्रीनशॉट तुम्ही जवळ ठेवा या स्लाईडची. बघा, पुन्हा एकदा सांगतो, पर्यावरण व्यवस्थापन, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन आणि या ठिकाणी अवकाश मोहीम ह्या घटकाचा अभ्यास करत असताना तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड मित्रांनो अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न आले तर चालू घडामोडी संदर्भातच जास्तीत प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण TCSने ह्याच्यापूर्वी जे काय आपली एक्झाम घेतली होती त्याच्यामध्ये त्यांचा भर हा या ठिकाणी चालू घडामोडी रिलेटेड राहिला होता. म्हणून IBPS पण या ठिकाणी ठेवू शकेल, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ते तयारीत राहायचं आहे. बाकीचं बघा, या सर्व घटकाचा तुम्ही अभ्यास थोडाफार करायचा आहे. इथं आपण दिलं आहे बघा 2 प्रश्न, 1 प्रश्न, 3 प्रश्न, आपण अंदाजे दिलेला आहे. त्या प्रश्नाचं त्या टॉपिककडे पाहून वेटेज किती असावं त्यानुसार मित्र प्रश्न येतील. कमी जास्त होऊ शकतात, पण एकही घटकावर प्रश्न त्यांनी विचारायचं सोडणार आहे. म्हणजे सर्व घटकावर त्यांनी प्रश्न विचारणार. बघा, प्रश्नाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. बघा, प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर मित्रांनो 5 प्रश्न. बघा, प्रश्न पहा, पोटातील जंत हे कोणत्या संघात मोडतात? बघा, वलय प्राणी, चपटे कृमी, संधिपात प्राणी आणि गोल कृमी. बघा, जाणून बुजून मी मराठी ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत, पण एक्झामच्या वेळेला मात्र तुम्ही या ठिकाणी इंग्लिश नाव या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण इंग्लिश ते नाव देतील, पण मी या ठिकाणी मराठीत दिलेलं आहे. तुम्ही इंग्लिश नाव या ठिकाणी ते करा. बघा, याच वेळेला मी बऱ्याच वेळेला प्राण्यांचे वर्गीकरण करताना एक तो महत्त्वाचा संघ घेतला आणि त्यांची उदाहरणं घेतली, जेणेकरून तुमची उदाहरणं ती पाठ होतील. पण आता ह्याच्या पुढं आपण थोडंफार गेलेलं आहे, त्याच्या संदर्भात असणारे थोडेफार वैशिष्ट्य आपण या ठिकाणी ते पाहणार आहोत. बघा, पोटाचे जंत हे या ठिकाणी गोल कृमी प्राणी संघ आहे. गोल कृमी प्राणी संघ आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी ते त्या प्राण्याच्या संघामध्ये मोडतात. प्रश्न पण असेच येणार आहे. काही शिफ्ट वाईज एक्झाम जाणार आहे. काही शिफ्टला प्राण्यांची उदाहरणं विचारतील, उदाहरणावर तो कोणता संघ आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये वगैरे या ठिकाणी ते विचारू शकतात. बघा, ह्या प्राण्याचं वैशिष्ट्य काय आहे गोलकृमीचं, तर त्याचं शरीर लांबट असते, बारीक धाग्यासारखे किंवा दंड गोलाकार असते, म्हणून तर याला गोलकृमी असं त्याला म्हटलं जातं. तर बघा, ह्याचं एक वैशिष्ट्य एक सांगतो या गोलकृमीचं. या प्राणी हा त्रिस्तरीय असतं. ह्याचं जे शरीर आहे ना या गोलकृमीचं, ह्याचं त्रिस्तरीय असतं आणि त्याच्यात आभासी देहगुहा असते. बघा, जे प्राणी संघ आहे त्याच्यामध्ये हा एकमेव जो हा संघ आहे गोलकृमी, ह्याच्यामध्ये आभासी देहगुहा असते. हा एकमेव संघ आहे, त्यात आभासी देहगुहा असते. बाकींच्या मित्रांनो देहगुहा असते किंवा नसते, पण हा एकमेव आहे की त्यामध्ये आभासी देहगुहा असते. असा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न इम्पॉर्टंट वाटला मला, म्हणून या ठिकाणी तो घेतलेला आहे. तर ह्याची उदाहरणं अजून पण आहेत. त्यानंतर पोटातील जंत आहे सांगितलं, हत्तीपाय रोगाचं जंत आहे, त्याचप्रमाणे डोळ्यातील जंत आहे. हे मित्रांनो सर्व जंताचे प्रकार या गोलकृमी प्राणी संघामध्ये मोडले जातात. चला, पुढचा प्रश्न पहा. बघा, ज्या प्राण्याचे शरीर देहगुहाहीन, बघा देहगुहा नसणारा, चपटे, उभयलिंगी असते, ही लक्षणे कोणत्या प्राणी संघात मोडतात? बघा, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी त्या वैशिष्ट्यावरून त्या ठिकाणी तो कोणता संघ आहे असा प्रश्न या ठिकाणी तो आपण तयार केलेला आहे. तर मित्रांनो ऑप्शन पहा, गोलकृमी, संधिपाद, चपटे कृमी आणि नेडारिया. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक 3 चपटे कृमी. प्लॅटीहेलिमस मित्रांनो ह्याचं नाव आहे चपटे कृमी. त्याचं मित्रांनो हे देहगुहाहीन, चपटे आणि उभयलिंगी हे 3च मित्रांनो ह्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो ह्याची उदाहरणं पण या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो मी. ह्याची उदाहरणं सांगतो ना आपल्याला, लिव्हर फ्लूक, पट्टकृमी, प्लॅनेरिया मित्रांनो ही या चपटे कृमी प्राणी संघाची आपल्याला उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. पुन्हा एकदा सांगतो, उदाहरणावरून प्राणी संघ ओळखा, संघावरून त्याची उदाहरणं देतील किंवा वैशिष्ट्य देतील. ह्याच्या पुढं मित्रांनो प्रश्न जाणार नाही. पुढे, चक्रमुखी प्राण्यांचा अंतकंकाल ... असते. बघा, ऑप्शन पहा, अस्थिमय, कास्थिमय व अस्थिमय आणि कास्थिमय आणि यापैकी नाही. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला. तर चक्रमुखी प्राण्याचा अंतकंकाल हा या ठिकाणी कास्थिमय प्रकारचा या ठिकाणी असतो. ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो आपल्याला बरोबर सांगता येतं. पुढे जाऊयात. बघा, वलय प्राण्यात ... आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत असं म्हटलं जातं. बघा, कालखंड, खंडीभवन, खंडित शरीर आणि उपचर्मानी वलय. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे कालखंड आणि खंडीभवन. वलय प्राणी संघात कालखंड आणि खंडीभवन आढळते, म्हणून त्याला या ठिकाणी खंडीभूत असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न,
जलव्यालमधील डॉटचा उपयोग भक्षणाच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करण्यासाठी होतो. बघा कॉलरपेशी, ऑस्क्युल्यूम, दंडपेशी पाहिजे, दंशपेशी दिले, दंडपेशी आणि कशाभिका. तर मित्रांनो ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दंशपेशी ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. जलव्यालमधील दंशपेशीचा उपयोग भक्षणाच्या शरीरात विषाचे अंतःशोषण करण्यासाठी होतो. ऑप्शन क्रमांक 3 ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. आपला एकदा व्हिडिओ मित्रांनो लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच पाहत असला मित्रांनो आपलं चॅनल या ठिकाणी जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा सजीवातील जीवन प्रक्रिया या ठिकाणी 5 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा खालीलपैकी कोणता भाग जायांगाचा घटक नाही. बघा जायांगाचा घटक नाही असं त्याने विचारलेलं आहे, म्हणजे एकच घटक असणार आहे तो जायांगाचा नाही. बाकी 3 घटक हे मित्रांनो जायांगाचे असणार आहेत, जेणेकरून ते जास्त नाव लक्षात राहतील तुमच्या म्हणून आपण ते दिलेलं आहे. तर बघा जायांगाचा घटक नसणारा विचारलेला आपल्याला ऑप्शन बा कुक्षी, परागकोश, कुक्षी वृत्त आणि अंडांश. तर याचं उत्तर मित्रांनो परागकोश हा जायांगाचा घटक नाही. बाकीचे कुक्षी वृत्त आणि अंडाशय म्हणजे अंडाशय हा या ठिकाणी जायांगाचा घटक नाही. तर परागकोश हा कशाचा आहे, तर परागकोश हा पोमंग म्हणजेच पुंकेसराचा भाग आहे. त्याचप्रमाणे परागकोश असू दे, परागकण असू दे, युग्मक असू दे, त्याचप्रमाणे वृत्त हे सर्व मित्रांनो या ठिकाणी पुमंग म्हणजे पुंकेसराचे घटक आहेत. आणि जायांग म्हणजे काय, स्त्री केसराचे भाग मित्रांनो कुक्षी वृत्त आणि अंडांश. हे मित्रांनो असे प्रश्न येतील, जास्त अवघड विचारणार आहेत. फक्त या ठिकाणी घटक कोणता नाही, घटक कोणता आहे असं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न फिरेल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा. फुलांमधील द्विफलन प्रक्रियेच्या वेळी परागनलिकेत ... पुयुग्मक असतात. बघा त्यामध्ये किती पुयुग्मक असतात असे विचारायचं आहे. तर 3, 4, 2 आणि 6. तर हे जो उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. फुलांमधील द्विफलन प्रक्रियेच्या वेळी परागनलिकेत 2 पुयुग्मक असतात. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो इथं 2 पुयुग्मक असतात. ऑप्शन क्रमांक 3. पुढे मानवी शरीरात गुणसूत्राच्या जोड्या किती असतात. हा पण या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे. गुणसूत्र एकूण जोड्या विचारलेला आहे, त्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. एकूण गुणसूत्र विचारलेले आहेत, त्याची जोड्या विचारल्या. बघा इथं मी सुरुवातीला 46 दिलं आहे, कारण का बघा लगेच एकूण जोड्या 46 असतात. एकूण जोड्या किती असतात 23 असतात, पण त्याचे विचारलं सेपरेट किती असतात 46. लगेच तुम्ही विद्यार्थी कसं थोडं माहीत असते की प्रश्न अर्धवट वाचतो, त्यामुळे लगेच त्याचं टिक केलं जातं. सोपा प्रश्न पण या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी चुकून आलेले आहेत. एकूण जोड्या विचारले तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 23 जोडा असतात आणि सेपरेट विचारलं तर 46 येतं. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. एक्झामिनर पण तुम्हाला असंच या ठिकाणी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचं ते मार्क कटला जाईल. पुढे रजो निवृत्तीच्या काळात ... निर्मिती थांबते. बघा कशाची निर्मिती थांबते, शुक्राणूची, अंडपेशींची, मूत्राची आणि भ्रूणाची. तर मित्रांनो हे उत्तर आहे अंडपेशींची या ठिकाणी रजो निवृत्तीच्या काळात निर्मिती थांबत असते. ऑप्शन क्रमांक 2 ही आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येतं. पुढे आपल्या कर्बोदकांपासून किती ऊर्जा मिळते. बघा हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे. 9 किलो कॅलरी ग्रॅम, 4 किलो कॅलरी ग्रॅम, 32 किलो आणि 108. बघा हे 32 आणि 108 थोडंफार जास्त आहे, त्यामुळे ते तर काय येणार नाही. फक्त राहतं काय तर 9 आणि 2. तर त्याचं उत्तर मित्रांनो आपल्या कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरी ग्रॅम इतकी या ठिकाणी ऊर्जा मिळते. ऑप्शन क्रमांक 2 ही बरोबर आहे. पुढे बघा TCSने विचारलेला प्रश्न अवकाश मोहीम आणि पर्यावरण या ठिकाणी 5 प्रश्न. बघा प्रश्न हुडकून काढलेले आहेत. असं प्रश्न एकदमच ह्यांची मिळणं अशक्य आहे, कारण पर्यावरण एखादा दुसरा प्रश्नच येत असतो, पण मित्रांनो तो क्वालिटीचा या ठिकाणी घेतला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी तो घेतलेला आहे. बघा हा चंद्रयान संदर्भात घ्यायचा प्रश्न, कारण का तर बघा चंद्रयान 3 जे प्रक्षेपण झाले ते चर्चेत होतं, त्यामुळे जे चंद्रयान संदर्भात चंद्रयान 3 विषयी तुम्हाला जास्त माहिती आहे, पण 1, 2 किंवा भारताच्या अजून जे काही अवकाशी मोहीम आहेत महत्त्वाच्या त्या पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी ही प्रश्न ॲड केलेला आहे. तर बघा चंद्रयान 2 प्रक्षेपण करण्यात आले होते, तर कोणत्या साली एक्झॅक्टली डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. चंद्रयान 2 22 जुलै 2019, कारण ते या ठिकाणी आपलं यान कोसून त्या ठिकाणी त्याचं प्रक्षेपण या ठिकाणी ते सक्सेसफुल झालेलं नव्हतं, म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा ह्याचं उत्तर आहे एक्झॅक्टली डेट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 22 जुलै ही डेट लक्षात ठेवा. 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2. बघा चंद्रयान 1 विषयी पण सांगतो. चंद्रयान जे 1 होतं ते मित्रांनो 22 ऑक्टोबर हे पण लक्षात ठेवा. 22 ऑक्टोबर 2008 रोजी त्याचे चंद्रयान 1 हे या ठिकाणी प्रक्षेपित झालं होतं. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची जी मंगळयान होती ते मंगळयान पण तुम्ही लक्षात ठेवा. मंगळयान ही 5 नोव्हेंबर 2013 मंगळयान या ठिकाणी 2013 आहे. चंद्रयान 2 सांगितलेलं आहे. चंद्रयान 3 पण लक्षात ठेवा मित्रांनो. चंद्रयान 3 आपल्या जागा कमी थोडक्यात देतो 14 जुलै ही पण डेट लक्षात ठेवा. 14 जुलै 2023 हे. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची अशी आदित्य L1 ती पण लक्षात ठेवा. आदित्य L1 या ठिकाणी
आदित्य एल1 जी सूर्यासंदर्भात होती, आदित्य एल1 ही मित्रांनो 2 सप्टेंबर 2023 मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा 2 सप्टेंबर 2023 हे काय महत्त्वाच्या ज्या आपल्या अवकाश मोहिमा होत्या इस्रोच्या ते मित्रांनो लॉन्च डेट ते आपण या ठिकाणी सांगितलेली आहे, तर एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे ही भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटक बोट आहे. बघा भारतातील पहिली आहे आणि ती पण कशावर, तर सौर ऊर्जेवर आहे. त्यामुळे म्हणून आपण या ठिकाणी तो प्रश्न घेतलेला आहे, भारतातील पहिली सौर ऊर्जा. तर त्याचं नाव विचारले तेजस, सूर्यांश, अग्नी आणि दिलेले पर्याय या ठिकाणी कोणता योग्य नाही. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे मित्रांनो तर अग्नी. तर हे जो उत्तर सांगता येईल मित्रांनो अग्नी ही भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी या ठिकाणी पर्यटक बोट आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, या ठिकाणी तो लक्षात ठेवा. पुढे युनायटेड नेशनची जागतिक जल परिषद 2023 ही कोठे आयोजित करण्यात आली होती. जागतिक जल परिषद आहे पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो आणि मुंबई. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे जागतिक जल परिषद युनायटेड नेशनची ही या ठिकाणी टोकियो जी की जपानमध्ये आहे शहर, त्या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 3. देशसुद्धा विचारतील कोणत्या देशात किंवा ते महत्त्वाचं ठिकाण असेल तर ते शहरसुद्धा विचार येऊ शकतात, त्यामुळे टोकियो जपान हे लक्षात ठेवा. पुढे ही 2023मधील जागतिक जल दिनाची विषयवस्तू आहे म्हणजे थीम आहे. बघा हा प्रश्न TCSने घेतलेला त्यामुळे मी 2023चं प्रश्न घातले, 2024 आत्ता सुरू झाले, त्यामुळे जे काय महत्त्वाचे येईल ते आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओमधून वेगळ्या पुढच्या आहे ना त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी ते सांगणारच आहे. तर थीम जल दिनाची आपल्याला विषयवस्तू म्हणजे थीम विचारलेला आहे. तर ह्याचं काय उत्तर आहे बघा, ऑप्शन पहा इन्व्हेस्टेड इन अवर प्लॅनेट, एव्हरग्रीन, अनकाउंटेबल, दिलेला कोणत्याही पर्याय योग्य नाही आणि ॲक्सेलरेटिंग चेंज. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ॲक्सेलरेटिंग चेंज ही या ठिकाणी त्याची जागतिक जल दिनाची विषयवस्तू आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा EOS 6 उपग्रहाला 8 नॅनो उपग्रहांसहित प्रक्षेपित करण्यासाठी खालीपैकी कोणते प्रक्षेपण वाहन वापरले गेले होते. बघा हा पण या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता, नॅनोग्रह होते आणि EOS 6 होता म्हणून आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. PSLV C53, SSLV D1, PSLV C52 आणि PSLV C54. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C52. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3. पुढे कार्बनची संयुगे ह्याच्या मित्रांनो आपण या ठिकाणी ते 5 प्रश्नाचं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा मीठ, चुनखडी हे पदार्थ खालीपैकी कोणती संयुगे आहेत. बघा सेंद्रिय संयुगे आहेत, असेंद्रिय संयुगे आहेत, जटिल संयुगे आहेत आणि यापैकी नाही. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे या ठिकाणी असेंद्रिय संयुगे आहेत. मीठ, चुनखडी हे या ठिकाणी असेंद्रिय संयुगे आहेत. मित्रांनो मिठाचे रेणूसूत्र आपल्याला सांगता येईल. मीठ आहे मित्रांनो याचं रेणूसूत्र NaCl तुम्हाला माहिती आहे आणि चुनखडीचे रेणूसूत्र आहे मित्रांनो CaOC3. लक्षात ठेवा. असेंद्रिय म्हणजे काय तर ते कार्बन नसलेली संयुगे. सोपा आहे. असेंद्रिय म्हणजे काय तर कार्बन नसलेली संयुगे हे ठिकाणी मीठ, चुनखडी आपल्याला सांगते. ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय असते. बघा असं एका दुसरा या ठिकाणी सोपा जरी प्रश्न आला तर मित्रांनो तो तुमचा चुकता कामा नये. सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सोडियम क्लोराईड. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ हे सोडियम क्लोराईड जे की NaCl त्याचं हे या ठिकाणी सांगता येईल. तर मित्रांनो मीठ कसं तयार होतं. तर मीठ हे मित्रांनो तीव्र HCl या ठिकाणी देतो ते पण विचारते आपल्याला. तीव्र HCl आणि तीव्र NaOH. तीव्र या ठिकाणी NaOH ह्यापासून यांच्या एकत्रीकरणापासून या ठिकाणी मीठ तयार होते. हे पण लक्षात ठेवा. शुद्ध सोडियम क्लोराईड हे रंगहीन व स्फटिकी असते म्हणजे त्याला रंग नसतो आणि स्फटिकी आयनिक संयुग त्या ठिकाणी ते आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय तर या ठिकाणी तो खाण्याचा सोडा. बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आहे हे पण लक्षात ठेवा तुम्ही, खाण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. पण स्वयंपाकासाठी झाले मीठ म्हणजेच काय तर या ठिकाणी सोडियम क्लोराईड आहे. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा. तीव्र HCl आणि तीव्र NaOH पासून या ठिकाणी मीठ म्हणजेच NaCl या ठिकाणी ते तयार होते. पुढे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे. तर बघा सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम. बघा हा पण प्रश्न थोडाफार रिपीट होईल. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा म्हणजेच या ठिकाणी तो खाण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर सांगता येईल आपल्याला. तर बघा सोडियम बायकार्बोनेट कसं तयार होतं. तर सोडियम बायकार्बोनेट हे Na2CO3
Na2CO3 Na2CO3 याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे म्हटलं जातं बघा. हे दुसरं नाव काय सोडियम बायकार्बोनेट विचारतील आपल्याला, तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे त्याला म्हटलं जातं. हा पांढरा अस्फटिकी आहे. तो मगाचा स्फटिकी होता, हा अस्फटिकी आहे. अस्फटिकी हा आहे. हे पण लक्षात ठेवा, अस्फटिकी पदार्थ आहे. याचा वापर ॲसिडिटीमध्ये केला जातो. ज्यावेळेला आपल्याला ॲसिडिटी होते त्याच्यामध्ये या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे त्या खाण्याच्या पदार्थामध्ये जसे की बघा भजी पाव, त्याचप्रमाणे अग्निशामक पित्तशामक म्हणून पण या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. तर सोडियम बायकार्बोनेटला उष्णता दिली तर त्यापासून सोडियम कार्बोनेट तयार होते. हे पण लक्षात ठेवा, सोडियम बायकार्बोनेटला उष्णता दिल्यास त्या ठिकाणी सोडियम कार्बोनेटसुद्धा येतो. बघा महत्त्वाची संदर्भात होती माहिती मी या ठिकाणी ती सांगितलेली आहे. बघा नवीन प्रश्न आहे, त्या ठिकाणी मी थोडंफार सांगत असतो. पाठीमागच्या ह्याला व्हिडिओमध्ये थोडं सांगतो, कारण जी बऱ्याच वेळेला त्याची चर्चा झालेली असते, त्यामुळे मी सांगण्यास टाळतो, जेणेकरून तुमचा पण वेळ त्या ठिकाणी तो जाणार नाही. बघा आपला एकदा मित्रांनो व्हिडिओ एकदा लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आता एक्झाम जवळ आलेली आहे, तुम्ही आमचे जुने व्हिडिओसुद्धा या ठिकाणी ते पाहू शकता. 100+ मित्रांनो आरोग्य सेवकच्या नवीन पद्धतीने बनवलेले व्हिडिओ, त्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी ती ॲड केलेली आहे. 100+ व्हिडिओ तयार आहेत मित्रांनो, ते तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुमचा एक्झामला त्या ठिकाणी फायदा होईल. बघा धुण्याचं सोड्याचं सामान्यतः काय आहे. बघा सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आहे याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 धुण्याचा सोडा आहे. तर सोडियम कार्बोनेट यालाच Na2CO3 म्हणजे धुण्याचा सोडा असं त्याला म्हटलं जातं. धुण्याचा सोडा Na2CO3 आहे. हे Na2CO धुण्याचा सोडा हा पांढरा स्फटिकी स्थायू आहे आणि पाण्यात हा लक्षात ठेवा पांढरा स्फटिकी आहे. आपल्याला माहिती आहे धुण्याचा सोडा पांढरा असतो, स्फटिकी असतो आणि पाण्यात सहज मिळतो. हे काय महत्त्वाचं आहे. सोडियम बायकार्बोनेटचे अपघटन केले असता सोडियम कार्बोनेट तयार होते. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि उपयोग काय महत्त्वाचे काय, काच उद्योगात, साबणमध्ये, पेट्रोलियम निर्मितीत. बघा सोडियम कार्बोनेट हे कशासाठी अजून उपयोग आहे दिलं तुम्ही, काच उद्योग. साबणात तर आहे तर काच आहे आणि पेट्रोलियम निर्मितीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो धुण्याचा सोड्याचा. त्यामुळे ते पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. काच आणि पेट्रोल Na2CO3 हे पण त्याचं रेणूसूत्र आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे खालीपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे. कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि गंधक. तर मित्रांनो हा आपल्याला माहीत आहे की पेट्रोल वाहनातून निघणारा अत्यंत विषारी कोणता वायू आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याचं रेणूसूत्र आहे म्हणजे CO कार्बन मोनॉक्साईड C. तर कशापासून, तर तप्त कोळशापासून जी वाफ देऊन तयार होणारा हा इंधन वायू आहे. हा रंगहीन, गंधहीन आणि चव पण नाही याला रंगहीन आहे. बघा लक्षात ठेवा, रंगहीन आहे. त्याचप्रमाणे गंधहीन आहे, गंध नाही त्याला. आणि हा चव आहे, चवहीन आहे, चव पण त्याला नाही. हे पण लक्षात ठेवा मी. कार्बन मोनॉक्साईड हे महत्त्वाचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. पेट्रोलच्या वाहनातून महत्त्वाचा निघणारा अत्यंत विषारी वायू. पुढे आता बघा TCSने विचारलेले 5 प्रश्न या ठिकाणी पुन्हा आपण एकदा ते ॲड केलेले आहेत. एका निरोगी प्रौढ माणसाच्या रक्तामध्ये सरासरी 5 दशलक्ष ते 5.5 दशलक्ष RBC म्हणजे काय त्या लाल रक्तपट्टिका असतात त्या MM3 असतात, त्यांना डॉट म्हणून ओळखले जाते. तर कणी पेशी, श्वेतपेशी, बिंबाणू आणि लोहित पेशी. बघा मी तुम्हाला मागाशी सांगितलं त्याचं उत्तर आहे मित्रांनो लोहित पेशी. या ठिकाणी उत्तर सांगता येईल आपल्याला. लोहित पेशी या असतात. ऑप्शन क्रमांक 4. पुढे कोणतेही हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राने दूध हे किमान 15 सेकंदासाठी 72 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम केले जाते आणि त्यानंतर ते लगेच थंड केले जाते. बघा अतिपरासरण म्हणजेच काय, अल्ट्रा ऑस्मोसिस, पाश्चरीकरण, एकजिन्सीकरण आणि केंद्रस्पारक पृथक्करण. तर मित्रांनो हे जे उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक 2 पाश्चरीकरण. बघा जीवाणू सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी विचारले दूध हे, मग दूध नष्ट करण्यासाठी त्यातले जीवन नष्ट करण्याचे पाश्चरीकरण त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. पाश्चरीकरण याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढे खालीपैकी कोणते हे पेशीमधील रासायनिक अभिक्रियेसाठी एक माध्यम म्हणून ते कार्य करते. तर केंद्रीय पेशीपटल, पेशी जीवद्रव्य आणि गॉल्गी गाय म्हणजे गॉल्गी यंत्रणा असं ते केलेलं आहे. म्हणजे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सलेशन त्या ठिकाणी ते गॉल्गी गाय किंवा गॉल्गी यंत्रणा असं ते होत असतं. तर याचं उत्तर उत्तर आहे तर पेशी जीवद्रव्य.
तर पेशीमधील रासायनिक अभिक्रियेसाठी एक माध्यम म्हणून कार्य करणारा घटक म्हणजेच तो या ठिकाणी तर तो पेशी जीवद्रव्य असं या ठिकाणी सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3. पुढे विविध शेवाळे आणि यकृतांना लिव्हरवॉर्ट्स अंतर्गत गटबद्ध केले जाते. बघा विविध शेवाळे आणि यकृतांना, शेवाळ लक्षात ठेवा, बायोफाइट्स कवक, मूल कवक आणि टेरिटोफाइट्स. तर याचं उत्तर मित्रांनो आपल्याला ब्रायोफाइट्स असं सांगता येईल. विविध शेवाळे हे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिटोफायटामध्ये आहेत, पण विविध शेवाळे हे या ठिकाणी तो ब्रायोफायटा याच्यामध्ये ते लिव्हर सॉर्ट दिलेलं आहे. बघा याचं उत्तर हे बायोफायटामध्ये येतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्रायोफाइट्स म्हणजे ब्रायोफायटा. ऑप्शन क्रमांक 1. पुढे मानवातील गुणसूत्रांच्या 23व्या जोडीला डॉट डॉट असे म्हटले जाते. बघा महागुणसूत्र, लिंग गुणसूत्र, वाय गुणसूत्र आणि एक्स गुणसूत्र. तर मित्रांनो मानवातील 23व्या जोडीला या ठिकाणी लिंग गुणसूत्रे असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर सांगता येईल. लिंग गुणसूत्र म्हणजेच काय ते लिंग गुणसूत्राला लिंग गुणसूत्राची 23वी जोडी आहे त्याला असं लिंग गुणसूत्रे असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढे जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सारित होते. या अभिक्रियेस काय म्हटलं जातं? बघा ही एक प्रकारची मी व्याख्या विचारली आहे. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सारित होते त्याला काय म्हटलं जातं? बघा केंद्रकीय सम्मिलन, केंद्रकीय विखंडन, रासायनिक प्रक्रिया आणि संयोग प्रक्रिया. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केंद्रीय विखंडन होत असते. हे उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय विखंडन. ऑप्शन क्रमांक 2. जड केंद्रकावर कसं होतं ते बघा, जड केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा करायचा. जड केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर त्याचे 2 लहान केंद्रकात रूपांतर होऊन ऊर्जा मुक्त होते. कुठल्या तर 2 लहान जड केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यावर 2 हलक्या केंद्रकात त्याचं रूपांतर होऊन ऊर्जा मुक्त होते. त्याला मित्रांनो केंद्रीय विखंडन असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बाष्पीभवनाचा वेग हा डॉट डॉट बदलावर अवलंबून असतो. बघा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर सांगता येतात. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे बाष्पीभवनाचा वेग हा ह्या वरीलपैकी सर्व घटकावर अवलंबून असतो. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर पण अवलंबून असतो, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग या तिन्ही घटकावर या ठिकाणी ते अवलंबून असतो. म्हणजे सर्व विधान हे या ठिकाणी बरोबर आहे. तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर सांगता येतील. बाष्पीभवन काय तर द्रव्याचे वायूत रूपांतर केलं जातं. त्याचप्रमाणे द्रवीकरण म्हणजे काय तर स्थायूचे द्रवात या ठिकाणी ते रूपांतर केलं जातं. सांद्रीभवन म्हणजे काय तर वायूचे द्रवात रूपांतर केलं जातं. आणि संप्लवन म्हणजे काय तर स्थायूचे वायूत रूपांतर म्हणजेच त्याला संप्लवन असं म्हटलं जातं. हे पण तुम्ही या ठिकाणी ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञानात सांगितलेले आहे. बघा या ठिकाणी एखादा दुसरा प्रश्न किंवा 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी शास्त्रज्ञांनी लावलेले महत्त्वाचे शोध ह्याच्यावर मित्रांनो त्या ठिकाणी ते येऊ शकतो. त्यामुळे त्याचं पण तुम्ही ते तयारी करणं गरजेचं आहे. तर द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनले असतो त्याला परमाणू म्हणतात असं या ठिकाणी कोणी म्हटलेलं आहे? तर कणाद, आर्यभट्ट, ब्रह्मभट्ट आणि यापैकी नाही. तर ऑप्शन एलिमिनेट करायला शिका. तर यापैकी नाही ते तर येणार नाही. ब्रह्मभट्ट नाही आणि आर्यभट्ट पण नाही. तर हे जो उत्तर आहे मित्रांनो कणाद यांनी या ठिकाणी ते भारतीय तत्त्वज्ञ होते. कणाद यांनी त्या ठिकाणी ते परमाणूचं त्यांनी त्या ठिकाणी ते अस्तित्व किंवा त्याचं ते भाकीत केलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्याचप्रमाणे बघा लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रॉनचा शोध लावणाऱ्या व्यक्ती लक्षात ठेवा. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन मित्रांनो हे पण लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळेला ते आलेलं आहे. अणुकेंद्रकाचा शोध कोण लावला तर अणुकेंद्रकाचा शोध मित्रांनो रुद्रफोर्डने लावला. प्रोटॉनचा शोध लावणार कोण तर तो पण रुद्रफोर्ड आहे. न्यूट्रॉनचा शोध लावणार काय तर तो चॅडविक आहे. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा महत्त्वाचा इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन, अणुकेंद्रकाचा शोध रुदरफोर्ड, प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड आणि न्यूट्रॉनचा शोध या ठिकाणी चॅडविक यांनी तो लावलेला आहे. पुढे वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपीचा वापर होतो? बघा ऑप्शन पहा C2, C12, C13 आणि C14. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक C14 हे जर या ठिकाणी ते वनस्पती किंवा प्राणी आरंभीची सुरुवातीची वय या ठिकाणी शोधण्यासाठी उपयोग केला जातो. आयसोटोप आहे लक्षात ठेवा. C14 हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे काय तर रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन C14 ही डेटिंग जी एक ही या ठिकाणी वैज्ञानिक पद्धत आहे ती पण लक्षात ठेवा. जी सेंद्रिय पदार्थाचे वय अंदाजे 60,000पेक्षा जास्त आहे ते अचूकपणे ठरवू शकते.
तर ह्याने C14 हे या ठिकाणी कोण शोधून लावलं तर मित्रांनो ते पण लक्षात ठेवा. तर विलार्ड लिबी ह्या ठिकाणी C14 याने या ठिकाणी त्याचा शोध लावलेला आहे. C14चा शोध लावणार कोण? विलार्ड लिबी हे नाव मित्रांनो ते लक्षात ठेवा. पुढे खालीपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? बघा वने, महासागरे, ध्रुवीय हिम आणि कृषी. बघा हा प्रश्न या ठिकाणी तो तुम्हाला लॉजिकल लेवलचा प्रश्न आहे. ते तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी ते सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 30व्या प्रश्नाचं उत्तर IBPS लॉजिकल प्रश्न विचारते. बऱ्याच वेळा मी सांगत आलेलो आहे. ह्याचं मित्रांनो तुमचा इतर ह्याचं उत्तर असं तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण सारख्या वाचनात ह्याच्यातून तर ते तुम्हाला ते माहिती असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायचं आहे. पुढे बघा आरोग्य संदर्भात या ठिकाणी 5 प्रश्न. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी ... वापरण्यात येते. बघा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी काय वापरण्यात येते? क्लोरीन, सोडा, तुरटी आणि यापैकी नाही. तर मित्रांनो हे जो उत्तर या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. तर पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन हा घटक वापरतात येतो. ऑप्शन क्रमांक 1. पुढे कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढली? तर कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढली आहेत? फ्लेमिंग, चर्चिल, पार्सन आणि मेंडेल. बघा 1-2 प्रश्न येतील तर मित्रांनो ते मी 2 प्रश्न या ठिकाणी ते ॲड केलेले आहेत. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढणारा तर मेंडेल. ऑप्शन क्रमांक 4. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? यकृत, हृदय, लहान मेंदू आणि पाय. बघा हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचा करणारा घटक म्हणजे लहान मेंदू. पुढे हॉस्पिटलच्या प्रमुखाला काय म्हणतात? बघा अधीक्षक, डीन, प्रशासक, मंत्री. बघा असे लॉजिकल लेवलचे प्रश्न एका दुसरे सोपे म्हणतात. तुम्ही माझं असे सोपे कसं काय येऊ शकतात म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मंत्री तर येत नाही. तर हॉस्पिटलच्या प्रमुखाला मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं जातं? तर मित्रांनो त्याला डीन असं म्हटलं जातं. आरोग्य सेवा संदर्भात आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो ते आपण या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला आहे डीन. पुढे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? क्षयरोग, मलेरिया, नारू आणि मोतीबिंदू. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे शरीरातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे या ठिकाणी मलेरियाचं या ठिकाणी लक्षण आहे. मलेरिया. ऑप्शन क्रमांक 2. पुढे चला पुढचा भाग पाहूया. तर विद्युत धारेचे परिणाम या ठिकाणी 5 प्रश्न. इलेक्ट्रॉनिक्स या घटकावर सुद्धा आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत. बघा आपण सर्व घटकावर सर दिलेले काय IBPS आहे ना घटक सर्व मित्रांनो या ठिकाणी प्रश्न घेतोय जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. बघा बाकीचे पण यूट्यूब चॅनल आहे पण असे प्रश्न या ठिकाणी पोस्टनुसार मिळत असतील हे काय आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण देतोय ते परफेक्टली देत असतोय. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीची व्हिडिओ बघा, माझंच बघा असं म्हणत नाही, पण तुम्हाला ज्या ठिकाणी फायदा होईल असं या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. बघा काही जणांच्याकडं स्मार्ट TV आहे, आपण ह्याच्यावर बनवतोय, त्यामुळे फक्त कंटेंट चांगला मिळणं गरजेचं आहे. तेच तुम्हाला महत्त्व आहे जेणेकरून तुम्हाला पोस्ट मिळवण्यापर्यंत या ठिकाणी मदत करणार आहे. बघा एक्झाम होत नाही पण आता एक्झाम आपली लवकरच होणार आहे हे तुम्हाला आता माहितीच आहे. त्यामुळे अभ्यासाचा खंड पूर्ण नका. ज्या विद्यार्थी मित्रांनी सुरुवातीला अभ्यास भरपूर केला त्यांना फक्त मित्रांनो रिव्हिजनची गरज आहे. त्यांनी पहिल्यापासून करायची गरज नाही, फास्टमध्ये रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या आर्टिकल घटकामध्ये 35+ मार्क पडले पाहिजे, जेणेकरून तुमची पोस्ट या ठिकाणी ती ड्रीम पोस्ट आहे ती बऱ्याच जणांची ती सिक्युअर व्हायला मदत होईल. पुढे तर विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? ऊर्जा रूपांतरणाचा सिद्धांत विचारलेला आहे. रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, विद्युत ऊर्जेचे तांत्रिक ऊर्जेत रूपांतर, प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. बघा या ठिकाणी सर्व प्रश्न या ठिकाणी ही क्वालिटी घेतलेले आहेत. या ठिकाणी बऱ्याच जण कन्फ्यूज झाले असतील बघा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो विद्युत जनित्रामध्ये कशात होतं? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते. ऑप्शन क्रमांक 2. विद्युत जनित्रामध्ये काय रूपांतर होतं? तर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. पुढे तर विद्युत मोटार काय? तर इथं बघा विद्युत ऊर्जेचे तांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर हे या ठिकाणी विद्युत मोटार आहे. हे पण लक्षात ठेवा तुम्ही, या ठिकाणी विद्युत मोटारचं काम आहे विद्युत मोटार. त्याचप्रमाणे प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे या ठिकाणी सौर घट आहे. हे जो उदाहरण आहे सौर घट हे पण आहे या ठिकाणी. रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे या ठिकाणी बॅटरीचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण सांगता येईल. बघा हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. हा प्रश्न आला तर चुकता कामा नये. हे एकदा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून किंवा ते तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. पुढे विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे? बघा या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आहेत, अतिशय महत्त्वाचे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ते फायदा होईल. रोधाची एकसर जोडणी, रोधाची समांतर जोडणी, विभवांतराची एकसर जोडणी, विभवांतराची समांतर जोडणी.
तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 रोधाची समांतर जोडणी. रोधाची समांतर जोडणी आहे तर विद्युत परंपरेमध्ये एकूण रोध कमी करण्यासाठी समांतर जोडणी या ठिकाणी ते आवश्यक आहे. बघा थोडक्यात सांगतो मी, समांतर जोडणी काय आहे तर समांतर जोडणीतून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. बघा विचारते आपल्याला समांतर जोडणीतून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या कशी असते. बघा व्यस्त प्रमाणात असते, गुणाकाराच्या पटीत असते, व्यस्तांकाच्या प्रमाणात असते. तर लक्षात ठेवा ते व्यस्त प्रमाणात असते. तर यामध्ये काय होतं तर प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर या ठिकाणी समान राहत असतं. विभवांतरमध्ये ते समान राहत असतं आणि जोडणी परिपत्र रोध कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो. म्हणजेच काय तर रोधाची समांतर जोडणी आहे. त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. पुढे विद्युत घंटेमध्ये विद्युत रूपांतर हे कशामध्ये होते. बघा हा पण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारून झालेला आहे. विद्युत घंटेमध्ये विद्युत रूपांतर ह्या ठिकाणी कशामध्ये होते. थोडाफार महत्त्वाचा प्रश्न किंवा सोपा प्रश्न पण या ठिकाणी सांगता येईल. तर ध्वनी ऊर्जेमध्ये त्याचा या ठिकाणी ते उपयोग होतो. तर मग विद्युत मोटार काय आहे तर विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर विद्युत मोटार हे पण लक्षात ठेवा तुम्ही. बाकीचं औष्णिक ते सांगायला नको, फक्त हे लक्षात ठेवा. पुढे आपल्या घरातील विद्युत प्रवाह 220 व्होल्ट या प्रकारचा असतो. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो. बघा हे पण बऱ्याच जणांना माहीत नाही. आपल्या घरातील विद्युत व्होल्ट कितीचा असतो ते पण बऱ्याच जणांना माहीत नाही. इथून सुरुवात. तर हे पण लक्षात ठेवा मी किती व्होल्ट असतो. साधारण असा प्रश्न आला ते पण लक्षात ठेवा. तर 220 व्होल्ट इतका तो असतो. तर कशामध्ये असतो तर एकसमान व्होल्टेज, परिणामी व्होल्टेज, सरासरी व्होल्टेज आणि उच्चतम व्होल्टेज. तर याचं उत्तर आहे मित्रांनो परिणामी व्होल्टेजमध्ये असतो तो परिणामी व्होल्टेज असं त्याला म्हटलं जातं. पुढे परिपथामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो. व्होल्टमीटर, वॉलमीटर, गॅल्व्हॅनोमीटर आणि जनरेटर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गॅल्व्हॅनोमीटर त्याचं उत्तर आहे. परिपथामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी त्यापैकी गॅल्व्हॅनोमीटरचा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. विद्युतधारा मोजण्यासाठी या ठिकाणी तो गॅल्व्हॅनोमीटरचा वापर केला जातो. मग व्होल्टमीटर काय तर व्होल्टमीटर या ठिकाणी विभवांतर मोजण्यासाठी. हे पण लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना हे पण माहीत असतं पण ते पुढं ऑप्शन आले की कन्फ्यूज होतात. का कन्फ्यूज होतात तर मित्रांनो त्यांनी बऱ्याच प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत म्हणून ते या ठिकाणी कन्फ्यूज होतात. प्रश्न तुम्ही कसे पण सोडवा, व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून सोडवा किंवा तुम्ही एखादं कुठलं तरी चांगलं प्रश्नसंच घ्या ते पण तुम्ही या ठिकाणी चालवू शकता. हां चला पुढे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वाच्या आरोग्य संदर्भात असणारे 40 प्रश्न या ठिकाणी ते कव्हर केले आहे. एक्झामला पण या ठिकाणी 40 प्रश्न येणार आहेत आपल्याला म्हणून आपण या ठिकाणी 40 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा आपल्या अभ्यासावर आपल्या ह्या घटकाबरोबर इतर घटकावर सुद्धा दुर्लक्ष करू नका. मराठी, इंग्लिश, जीके हे पण आहे मित्रांनो. पोर्शन IBPSचा आहे. तुम्ही सोपं समजू नका त्याला. सर्व ज्यांनी घटक दिलेला आहे त्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. हे तुम्हाला कधी कळेल मित्रांनो ज्याला तुम्ही एक्झामला प्रत्यक्ष बसाल त्यावेळेला माझं मित्रांनो तुम्हाला ते वाक्य लक्षात येईल. तर IBPS आहे मित्रांनो तो प्रत्येक एक जेवढं घटक दिलेले आहेत ना सर्व घटकावर प्रश्न येणार. कुठलं पण असू दे तो मराठी असू दे, इंग्लिश असू दे किंवा जीके. बघा जीकेमध्ये तर त्यांनी बरेच घटक दिलेले आहेत. इतिहास, भूगोल, बाकीचं चालू घडामोडी, त्याचप्रमाणे ज्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरला त्या जिल्ह्यासंदर्भात असणारी माहिती. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही आठवा कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे आणि त्या जिल्ह्याची थोडीफार माहिती मिळवायचा या ठिकाणी प्रयत्न करा. किंवा त्याची माहिती तुम्हाला असेल तर चांगलंच आहे किंवा नसेल तर ते लहान पुस्तक मिळतं विकत 10-20 रुपयाला. ते सुद्धा घेऊन वाचलं तरी तर मित्रांनो ते चालू शकतं. अभ्यासात हे करू नका, ढिल्लं पडू नका. लवकर आपली दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा भेट होईल. मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच.